विठ्ठल आवडे प्रेम भाव। तो त्याला सुद्धा असं फुगवतोय की मला राम राम घातला नाही पंढरनाथ बुवा, मला नमस्कार केला नाही, मला बोलिलं नाही, पत्रिका मला आधी दिली नाही, इतका फुगत होतो इतका। सोपी व्याख्या सांगू का? अडचणीत हात घालू नका, इचू निघतेत। तुम्हाला आणि मला किती दिवस इथं बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि त्याला म्हणावं मी तुला ओळखीत नाही। येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रांतिया आला शिका, आला शिका, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका। येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका, प्रार्थिल्या वाचोनी देवा तुला बोलवलं नव्हतं, तू आलास कशाला? तरी राग नाही, तुला ओळखत नाही म्हटल्या बरोबर थोडस वाटलं असेल हो मालकाला। का नाही वाटावा? विश्व त्याच्या ताब्यात आहे, का नाही वाटावा? पण एक शब्द तोंडातून पडला, तुकयाचा धावा करीत सुरू, आसरूच आले डोळ्यातून, आसरूच आले। आणि निळोबरायला आलिंगन घातलं, निळोबराय मला नका ओळखू पण तुकोबरायला ओळखीता, कडकडाटून मिठी मारली। हा दर्जा ज्यांच्या वाणीचा आहे ते निळोबराय आहेत, आणि त्यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबरायांचा आहे। महाराज म्हणतात संतांचा महिमा किती वर्णन करू? याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत 3 लोकांना संतांच्या महिम्याचा मेळ लागलेला नाही। सत्य लोकाचे मालक विधाता, कैलासातले मालक विश्वनाथ, आणि पंढरीतले मालक पांडुरंग परमात्मा। ह्या 3 लोकांना अजून संतांच्या वैभवाचा मेळ लागलेला नाही, इतकं मोठं वैभव संतांचं आहे। आमदार साहेबांचे सुपुत्र आहेत ना, हो। आमदारांचे देव कोण असते? कार्यकर्ते। आमदार नाही, मतदार हा नंतरचा विषय झाला, कार्यकर्ते त्याचे देव असतात। आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे, यायच्या माग पुढे जर लोक नसतील तर कोणी विचारीन तुम्हाला? विचारू शकतो का कोणी? नाही। तुमचा प्रचार करणारे तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते तुमचे देव असतात, तुमचे देव। आणि पंढरपुरातल्या मालकाचे आणि काशीतल्या मालकाचे देव कोण आहेत? त्याला देव पण कोण आणलंय? प्रचार त्या कार्यकर्त्यांनी करावा। दादा माय बाई आमच्या साहेबांना मतदान मारा, कार्यकर्ते म्हणतात लक्ष्मण बाबा। तसे विश्वाच्या मालकाला वैकुंठातून आपल्याला दाखवायचं काम आणि देवाला देव पण द्यायचं काम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांनी केलंय। तुझं देव पण आले
तुझा देवपणा आणि तुझा देवपणा तुझा देवपणा तुका म्हणे आम्ही असो नियादान आम्ही असो नियादान तुझा देवपणा आणि तुझा देवपणा देऊतले मालक म्हणले असू दे ना आम्ही आजान, पण तुझं देव पण आणले. तुला जर देव कोणी केला असेल तर आम्ही कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. महाराज देवाला देव पण द्यायची ताकद संतात. याच्या पलीकडे सांगू का? संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. सुख सुद्धा संतांनी दिले. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सुख सुद्धा द्यायची ताकद संतात आहे. इतकी मोठी संत आहे. म्हणून देवाला जुरा सुद्धा त्यांच्या वैभवाचा मेळ अजून लागला नाही. इतकी मोठी संत आहेत. मी त्यांचं वर्णन किती करू? किती संतांचा अधिकार मोठा. चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, जाज्वल्य अन्नपूर्णेचं अधिष्ठान, नित्यपंगती आणि नामचिंतन. ग्रामस्थ मौजे वाघजाळी तालुका शेनगाव, वाघजाळीतील ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझ्या विश्वातल्या 1 नंबरच्या वारकऱ्याच्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम. जगातला 1 नंबरचा वारकरी कोण असेल तर मारुतीराय. मारुतीराय. मी त्या दिवशी कवठ्याला सुद्धा सांगितलं, पंढरीनाथ बुवा, आपण एखाद्या मित्राकडे भजन केलं असेल किंवा गावात भजन केलं असेल, कुठं भजन केलं असेल तर किमान द्वादशीला तरी लोकांच्या भाकरी खाल्ल्यात. मारुतीरायनं पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं. वकील साहेब त्याच्याकडून भाकरी सुद्धा मागितली नाही. पालखावणी वाहिले पर्वत बांधिला ते तू सिंधुवरी बांधिला ते तू. पालखावणी वाहिले पाला आणि 100 योजनचा 1200 किलोमीटरचा पूल बांधला. शासनाचं बजेट नव्हतं मुतकुळे साहेब. 15-25 ची टक्केवारी पण नव्हती. मधात एखाद्या पुढाऱ्यानं बी आडीला नव्हता ते पूल. काय कोणाची मायविली ते पूल आलवायला? जाग्यावर मारला असता ते पुढारी. कोणाची हिंमत आहे मारुतीरायाचा पूल आडवायची? महाराज समुद्राच्या मुसक्या आवळायची ताकद आहे. तिथं ढवळ्या कपड्यावाल्याचं काय चालणार आहे? विठाला विठाला विठाला. जेसीबी नाही मुटकुळे साहेब. मजुराला चारानी मजुरी नाही आणि उद्घाटनाला कोणीच नाही. जाहीर प्रकटन नाही, पेपरबाजी नाही, काही नाही. सेतू तयार झाला. रामानंद गुरुजी तयार झाला. सेतू तयार. सेतू तयार करणाऱ्याने भाकरी खाल्ल्या नाही, पाला खाल्ला. पाला पाला खाल्ला. नाही मागितलं त्याला काय. आणि तितक्या पाला खाऊन भजन करणाऱ्या, नुसतं म्हणत नाही, पाला खाऊन काम करणाऱ्या दिगंबर बुवा, त्या वारकऱ्यांचा मुखिया मारुतीराय, त्याच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे त्याच्या अगोदर येऊनी जन्मला मरकट. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ म्हणायचं नव्हतं ना आपल्याला मरकट. आळंदीतले मालक जरी म्हणले तरी आपण नाही म्हणायचं. पैठणचे मालक असतील, आळंदीतले मालक, देवते मालक, येवणी जरी माकडाची असेल, वानराची असेल, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. किती मोठा वैष्णव.
चारही मुक्ती पाया लोळण घालीत होत्या. सलुकता, समीपता, सायुज्यता, या सगळ्या चारीला चारी मोक्ष पायावर. आणि जेवढे देव आहेत का, यक्ष किन्नरादि गंधर्व चारणो विद्याधर लोकपालम द्विक्पालाति चारुहासम परमहंसाति जायते. या सर्व देवता पाय धरीत होत्या. केवळ वनिचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिते. हा दर्जा मारुतीरायांचा. आणि त्या परमपावन मारुतीरायाच्या कलशारोहणाचा कार्यक्रम ग्रामस्थ वागजाळीकर मंडळी करतात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही, मला रोज कीर्तन आहेत. फक्त तुम्ही माझ्या मारुतीरायाचा उत्सव करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. त्याच्यामुळे धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं संपर्क करत होते अश्विनी ट्रेडिंगचे सर्व प्रकाशरावजी बिडकर, ते हजरही आहेत. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने विश्वस्तांच्या वतीनं फोन करत होते, आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हिंगोली कोर्टाचे सरकारी वकील आदरणीय कुटे साहेब आहेत. धर्मप्रेमी सात्विक सदाचारी वकील, असं म्हणण्यापेक्षा वारकरी वकील ते सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. चे वराडे अंकल सुद्धा आहेत, त्यांचे बंधू आदी करून. आणि या परिसराचं राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, सर्वांच्या अंतःकरणातलं तनामनातलं एक राजकीय क्षेत्रातलं अधिष्ठान विद्यमान आमदार मुटकुळे साहेब, त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. साहेब तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. महाराज, या मातीला भक्तीचा सुगंध ज्यांच्यामुळे होता, ह्या 9 वर्षात असं एक बी कीर्तन उत्तरेश्वर बापू गिरगावकराचं झालं नसेल की त्याच्यात माधव महाराजांचं नाव निघलं नसेल. एक सुद्धा ते श्राद्धाचा असो, ते वास्तूचा असो, ते कशाचंही असो, पण त्याच्यात नाव निघेल. या मराठवाड्याला भक्तीचा सुगंध ज्यांनी लावला, हरिनामाचा सुगंध ज्यांचा आहे, वारकरी संप्रदायातले आधार्यू गुरुवर्य सद्गुरू माधव महाराज मगर, त्यांनी इथे चातुर्मास करावा. गाथा नवनीत याच मातीत लिहिलं, याच मातीत. महाराज ह्या गावाच्या नावातच वाघ आहे. पुरुषार्थ शौर्य आहे. आणि म्हणून भक्तीचा पुरुषार्थ या मातीत, गाथा नवनीत याच मातीत गुरुवर्य माधव बाबांनी दिलं. त्यांच्याही चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आदरणीय सरकटे महाराज गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न ते सुद्धा आहेत. उत्तरेश्वर बापू ऐकत राहा त्यांना, ते सुद्धा आहेत. गायन क्षेत्रातली बुलंद तोप पंढरीनाथ महाराज आहेत. गायन क्षेत्रातली बुलंद तोप रामानंद ढाले गुरुजी आहेत, ज्यांचा काकडा ऐकावासा वाटतो. असे आदरणीय आमचे कुटे महाराज आहेत. तसे आदरणीय शंकर महाराज आहेत. आदरणीय दामोदर अण्णा आहेत, त्यांच्या बाजूचे जयराम बाबा आहेत. आधी करून इनेकरी बाबापासून तर ही संस्थेची विद्यार्थी आणि चोपदार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या फार सकाळपासून फोन करत होते. आदरणीय तांबे महाराज बापूंकडे पण, निळकंठ महाराज तांबिले याच गावातले रत्न, बापूंना खूप फोन आला. मी बंद ठेवत असतो, जास्त उघडत नाही. त्यांनाही धन्यवाद. नामदेव फर्निचरचे सर्व विकासजी जयश्वाल आले, त्यांनाही धन्यवाद. 2 धामचा प्रसाद घेऊन आले ते, आपल्याला छान वाटलं. तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित सगळ्यांना प्रणाम करतो. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पाठ बी नाही तर. आणि सगळ्याचे पाठ केल्यावर तुम्हाला काय आमदारकी लढवायची नाही तुमच्या पाठात. त्याच्यामुळं आहे का नाही, मला कुठंच नाही तर कशाला काय. आपला आमदारच पंढरपुरातला मालक आहे, म्हणून हे आमदार आपल्या पाया पडते. हो, आम्ही त्याला सोडव, हे आम्हाला दगड हाणते. विठाला विठाला
मृदंग क्षेत्रातलं गोड सरत्न कमी वयातलं गोपाळ महाराज. गोपाळ महाराज. गोड गोड गोड. वा. मूर्ती लहान, कीर्ती महान. छान. आई वडिलांचं, तुमच्या आजोबा पंजोबाचं पुण्य उतरलं तुमच्यावर. मृदंग क्षेत्रात मोठे झाले तुम्ही. साऊंड सिस्टीमवाल्यालाही कोटी कोटी धन्यवाद. हे कॅमेऱ्यावाले तुम्हालाही धन्यवाद. माझ्या लग्नात नव्हता रे फोटो. छान झालं. चल जाऊ द्या. तुम्हालाही धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, मोठ्या राजकीय नेत्याचे देव कार्यकर्ते असतात, पंढरपुरातल्या मालकाचे देव संत असतात आणि वक्त्याचे देव श्रोता असतो. आमचा देव हे आहे, तुम्ही आहे. तुमच्याशिवाय आम्ही शोभून दिसत नाहीत, म्हणून तुमच्याही चरणी गिरगावकराचा दंडवत. विठाला विठाला. काय महिमा आहे संतांचा. महाराज विश्वात कोणीच करू शकत नाही, ती संत करतात. संत 1400 वर्ष आयुष्य ज्याला आहे असे एक महाराज होते. 1400 वर्ष आयुष्य. वकील साहेब 1400 वर्ष. काय आयुष्य असेल त्या महाराजांचं. योगी, सिद्ध पुरुष, ऋषी मुनी, तपस्वी, मुनिश्री चांगदेव, कदंबवा. 1400 वर्षाचं आयुष्य. 1400 वर्षाचं. आणि चांगदेवांना कोणाकडनं एक विवेकाची वार्ता कळाली, एक गोडशी वार्ता कळाली. अमृताला लाजवील अशी गोड वार्ता कळाली की तुम्ही ज्ञानोबारायांच्या भेटीला जा. काय वार्ता असेल महाराज ती. काय पुण्यवान असतील चांगदेव की जे ज्ञानोबारायांच्या भेटी करता निघालेत. आयुष्य 1400 वर्षाचं आहे. 1400 वर्षाचं आयुष्य. काय योगी असेल. आणि तो योगी वाघावर बसून चाललाय. वाघावर. हा संप्रदाय पुरुषार्थी संप्रदाय बरं का. हा भंगिऱ्या संप्रदाय नाही. पण भंगिरे याच्यात आल्यामुळे लोक भंगिरे म्हणाले. हा संप्रदाय भंगिऱ्या नाही. हे भंगिऱ्याला भंगिऱ्यानं आणलंय. हे भडवे भंगिरे येत. संप्रदायाला गालबोट लावू नका. कोणाची मायवेली. तुम्हाला भंगिरे डोक्यावर घ्यायची सवय लागली म्हणून तुम्हाला जड झाल्यावर टाकून देता आणि मग नाव ठेवता. हा तुमचा नालायकपणा आहे. संप्रदायाला नाव ठेवू नका. महाराज पात्राचा दोषच नसतो. तुपरीचून दिलं आणि एका बाईनं राखेल ओतलं. पात्राचा काय दोष आहे. पात्र तर सोन्याचं होतं. त्याच्यात तुम्ही काही टाका ते बसतंय ना. तसा हा संप्रदाय म्हणजे अमृताचं सोन्याचं पात्र आहे. पण नालायक हात लावायलेत त्याला तरी वाटत नाही. हा हा. समुद्रात किती हायवा माती टाकल्यावर समुद्र गडूळ होईल आमदार साहेब. नंतर तुम्ही होणारच आहेत. माझी तरी वाणी इतकी खराब कशी करू मी. किती हायवा माती टाकल्यावर कुठे बाबा समुद्र गडूळ होईल नाही. आणि 4-2 नालायकानं नालायकपणा केला म्हणजे संप्रदाय गडूळ होत असतो का. अद्याप नाही. हे डोकंच लावायचं नाही. एवढा पुरुषार्थी संप्रदाय. मी त्या दिवशी कवठ्याला बोलून गेलो. गाडी घेतल्यावर एक जण व्हॉट्सअपला टाकीतो मी गाडी घेतली. हेडगळेस तू. आणि काय गाडी घेतली तुंतुनी आणि काय मोठाडपणानं गाडी टाकायला. अरे या संप्रदायातली लोक वाघावर बसत होते. या संप्रदायातले लोक सिंहावर बसत होते. या संप्रदायातले लोक विमानात बसत होते. शरभंग जाता विमानी त्यासी प्रार्थोनी पुसिले. त्यासी प्रार्थोनी पुसिले. शरभंगू जाता विमानी तुझा चित्र कुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी. शरभंगू जाता विमानी त्याशी प्रार्थोनी पुसिले. मुनिश्री शरभंगू पंढरीतले मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जंजपार लोटंगण घालायचे ते शरभंगू विमानात बसत होते. विमानात. इतका पुरुषार्थी संप्रदाय. इतका पुरुषार्थी. इतका वैभवशाली संप्रदाय. आणि त्या संप्रदायातल्या संस्थापक अध्यक्षाला भेटायला चांगदेव चाललेत. त्या संप्रदायाचे मेन बॉस आळंदीतले मालक. आणि त्यांच्या भेटी करता मुटकुळे साहेब 1400 वर्षाचा साधू
ज्याच्या नखाच्या छत्र्या झालत्या. हात वरी केले की पाऊस खाली येतच नव्हता. छत्री झाली, नखाची छत्री. चुंबळी वळल्या होत्या. जटा धरायला शिष्य. एवढा मोठा साधू. वाघाला भेडसायला सर्प हातात धरला होता. सर्प निघाले. आळंदीकडे मार्गस्थ झाले. चांगदेव आळंदीकडे यायलेत, अलंकापुराकडे यायलेत म्हटल्यावर काय त्यांचा महिमा सांगतो. काय अधिकारी संतांचा. अलंकापुराकडे ज्या वेळेला चांगदेव येतात त्यावेळेला सगळ्या लोकांना ती वार्ता कळते की योगी चांगदेव येतात. हळूचकून वार्ता एका भिंतीवर बसलेल्या योग्याच्या बापाला कळाली. योग्याची माय, योग्याचे बाप ज्ञानोबरायच. साधकांचे माय बाप, ज्ञानियांचे राजे. हे जिथून योग सुरू होतो ती ज्ञानोबराय. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जननी गमावली प्रगट केली. जननी गमावली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गमावली प्रगट योग्यांची माय, सगळ्यांचा बॉस. चाहूल लागली. चांगदेव येतात. कडक आवाज करा, बेस कमी करा. स्नान आटपलं इंद्रायणीमध्ये. निवृत्तीनाथांचं स्नान झालं. आळंदीतल्या मालकांचं स्नान झालं. सासवडचे मालक सोपान देवांचं स्नान झालं. आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं स्नान झालं. नित्यनेम आटोपला. भिंतीवर बसले. वकील साहेब नाश्त्याला काय नव्हतं हो, काय नव्हतं नाश्त्याला. काय असेल सकाळी खाण्यासाठी. माध्यानाची भिक्षा मागितल्याच्या नंतर मग तोंड उघडायचं. तोपर्यंत काही नाही. सकाळी सूर्याचा प्रकाश होता. कीर्तनात एका व्यक्तीनं सांगितलं, ज्ञानोबराय सूर्याचा प्रकाश घेत बसले होते. शब्द वापस घे तुझा. सूर्याला प्रकाश देत बसले होते. ज्ञानोबराय सूर्याकून प्रकाश कशाला घेतील. महाराज सूर्याचे किरण ज्ञानोबरायच्या अंगावर पडल्याच्या नंतर ते किरण शुद्ध होत असतील. इतकं पवित्र शरीर ज्ञानोबरायचं. ते कशाला सूर्याचा प्रकाश घेतील. हेच प्रकाश येतं. आणि साजूकसा सूर्याचा प्रकाश आहे. त्या प्रकाशात एका पडलेल्या घराची अर्धावट भिंत, 2-2.25 फूट उंचीची भिंत. त्या भिंतीवर बसले. मातीची दगडाची भिंत होती. सिमेंट नसल त्यावेळेला. 700 वर्षापूर्वी कुटकुळे साहेब. साधी भिंत. आणि निरोप मिळाला. चांगदेव आपल्या भेटी करता येतात. मागे पाहिलं. निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञानदेव चांगदेव आपल्या भेटीला येतात. जी. मग ताई साहेब म्हणतात, दादा चांगदेव आपल्या भेटीला येतात. हो. ज्ञानोबरायने खाली थोडंसं पाहिलं. निवृत्तीनाथ विचारतात, ज्ञानराजा काय विचार आहे. काही नाही दादा. मी नाही दादा म्हणत. कारण निवृत्ती दादांना ज्ञानदेवांनी दादा म्हणायचं, आपण नाही. आणि सोपान देवांना सोपान देव म्हणायचं, काका आपण नाही म्हणायचं. आपले काका आहेत का ते.
आपली लायकी का त्यांना काका म्हणायचे, आपण देव म्हणायचं. सोपान देव आणि निवृत्तीनाथ. काल वारी झाली निवृत्तीनाथांची. पाचिक लाख लोक असतील परिक्रमेला. 5 लाख लोक. 42 किलोमीटरची परिक्रमा. मला मुटकुळे साहेब उभं राहता येत नाही, पण चलतो किती पण. जातो वाऱ्याला, होतो परिक्रमेला. काल दादा चांगदेव आपल्या भेटी करता येते, आपण त्यांच्या स्वागताकरता जावंच वाटते. चला. पण दादा चांगदेव वाघावर बसून येतात, आपण त्यांच्या स्वागताकरता कशावर बसून जायचंय? दादांनी खाली पाहिलं. आळंदीतल्या मालकांच्या लक्षात आलं भिंत आहे खाली, आणि भिंतीला कुरवाळलं. चारवाक नावाचा हरामखोर व्यक्ती उठला आणि त्या चारवाक नावाच्या भडव्याने प्रश्न केला, भिंत चालत असते का? कुठे गो नाही चालत. कोण म्हणतं भिंत चालते? चालत नाही भिंत. घर चालत नसतं, ते निर्जीव आहे ना, ते कसं चालल? मग चालली कस काय? त्याचं कारण आहे सुमळ्या. तू वरण शिजायच्या आधी बायकोला वाढ मानला आणि पुन्हा शिजलं नाही म्हणून तिच्या थुत्रीत आणलं. तुला भगुन्यात दाबायला पाहिजे. तुला शिट्टी होस तर दम नाही ना सुमळ्या. ज्याला आकलीचा कांदा नाही का त्यानं कोणाची वाबाडी काढायची नाही. लायकी का त्याची? भिंत चालत नाही, निसर्गाचा नियम आहे प्रकाशराव. सृष्टीचा नियम आहे. भिंत निर्जीव आहे, जड आहे, चालत नाही. ती कोणालाही चालिता येत नाही. आणि भिंत खरंच चालली नाही, चालिली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. 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 ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. नाम्या सवे देवी नव्हे संकोचित, नाम्या सवे देवी नव्हे संकोचित. चालली नाही भिंत, चालविली जड भिंती. त्या भिंतीला कुरवाळलं वकील साहेब. हे माय चालणं ग, चालणं. मोठे योगी आलेत, त्या योग्याच्या स्वागताकरता जायचं ग बाई आपल्याला. ए माय चाल ग. काय स्पर्श असेल त्या हाताचा. ज्ञानोबरायचा हात ज्या भिंतीला कुरवाळतोय. ए माय चाल ग बाई, चाल. योग्याच्या भेटी करता जायचंय बाई. त्या योग्याच्या दर्शनाकरता नाना प्रकारचे योगी त्रस्त येत. त्या योग्याच्या भेटी करता जायचं ग बाई. चालणं बाई, चाल चाल. भिंत चलत असती का? पण महाराज, या वारकरी संप्रदायातल्या साधूच्या शब्दाला उणे पण आणायची ताकद कोणात आहे? विटेवरच्या मालकाने पितांबर अंगातच ठेवला आणि अंगरखा बाहेर काढा. बापू मुटकुळे साहेब शर्ट बाहेर काढ, निमस्ती. आता त्याला बनेल म्हणता. ही निमस्ती अंगातून काढली, डोक्यावरचा मुकुट काढला आणि ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई साहेब ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीला पाठ लावली. पाठ
ज्ञान याची भिंत अंगे ओढी. दृष्टांत संपला. महाराज या संप्रदायातल्या साधूचं काम देव कपडे काढून भिंतीला पाठ लावून ओढतोय. हा दर्जा या साधूंचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय वर्णो वारंवार काय त्याचा महिमा वर्णो वारंवार संतांचा. एका लहानशा तुमच्या वाघजाळीत आता प्रसिद्ध गाव आहे, पण एका छोट्याशा गावात एक महाराज आले. महाराज वाक्य नीट लक्षात ठेवा गिरगावच्या बाळूचं. कोण्याही पांचटाच्या पायावर पवित्र डोकं ठोत जाऊ नका. पाणी पिना छान के पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराज तपासून त्याच्या पायावर डोकं ठेव जा. त्वमं स्पर्शां पदायानां पापाक्षालं किं जायते हिताहितश्च सर्वानां दग्धं पापाति की जायते. त्याच्याकडे पापानं झोळी भरली आणि त्या झोळीतलं पाप त्याच्या अंगाच्या कणाकणात आणि पवित्र मस्तक त्याच्या पायावर टेकलं की त्या भडव्याचं पाप तुमच्या मस्तकात येतं. म्हणून साधू तपासायचा, कोणाच्या नाही. आपल्या संप्रदायात नियम आहेत. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडे जन एक पेका, पण गळ्यात माळ पाहते तुळशीची. हा, तुळशीची माळ पाहावं लागते गळ्यात, तर त्याच्या पाया पडायचं असते. असे तर कोणी सुंबळे नाचतील. अरे खताच्या ढिगलावरलं काशी फळ, तुला कोण विचारतय सुंबळे? अद्याप नाही, तपासणं गरजेचं. कोणाला महाराज म्हणायचं नाही. परिणाम काय होतो माहितीये का? चुकीचा ड्रायव्हर. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली मुटकुळे साहेब, मी दृष्टांतात म्हणायलो. हे काही शब्द उगच व्हायरल होतेच नाही कॅमेऱ्यातून. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली, ड्रायव्हर जर चुकीचा लावला तर ट्रॅक्टर मध्ये गेलेलं परवडं. महाराज विश्वाला दिशा दाखवणारा ड्रायव्हर म्हणजे महाराज आहे. विश्वाला दिशा दाखवणारा. हा जर चुकला तो कोटी मातीत जाते. आणि असा दर्जेदार महाराज एका छोट्याशा खेड्यात. उदाहरण क्रमांक 2. तुमच्या वेळेत कीर्तन सोडील, काय ताण नाही. आनंद वाटला. पत्रिकेवर चांगल्या लोकांची नाव आहेत. उद्या 75 वर्ष संपले तरी पण वारीत चालणाऱ्या महात्म्याचं कीर्तन आहे उद्याचं. गुरुवर्य पांडुरंग बाबा खोले. परवा उद्या आणि पाटील. अच्छा, ते माझ्या खाली नाव असल्यामुळे लक्षात आलं. शिक्षण कमी आहे ना मग, त्याच्यामुळे असा घोळ होतो कधी कधी.
आणि लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन ज्यांच्यामुळे करतात, उल्हास बाबांचा काला दिसतोय. हो महाराज, कीर्तन दर्जेदार लोकांचे ऐक जा. कधी कधी आमच्यासारख्या भंगिऱ्याला माग लोटी जा. जाऊ दे एखादी गिरगावकर माग पडत, काय होतं एखादं वटकन बाजूला सरकी देत जा. चांगल्यांचं ऐक जा, देव तुमचं चांगलं करीन. चांगल्यांचं ऐक जा. तुम्हाला काही बी ऐकायचं ना तर तुमच्या मोबाईल मध्ये लय गठुडे येतं. तुम्ही कपडे सोडून नाचताल इतकं त्याच्यात गठुडे येतं. कपडे अंगावर होणार नाहीत इतकं त्याच्यात गर्द आहे. तुम्ही कीर्तनातून ह्या गर्देची अपेक्षा करीत जाऊ नका. कीर्तनातून चांगलं ऐकायची अपेक्षा करीत जा. कीर्तन चांग, कीर्तन चांग. आणि इथं जर कोणी सटाक्या सांगत असेल ना तर त्याला इतके सटके यम हानील. जैन करुणी मूर्ती टसावी अंतरित्री हरिती, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. क्या बात आहे. वा, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी असावा. दिगंबर बुवा कोणालाच फवारायला पैसे खर्च वाटत नाही, पण आळ्या मरत नाहीत ना. मग मनपाल झालर असावं, पण तितकीच. एक जण म्हणला 9 फूट लावायची, माणसाची थोत्र दबलीन सुमल्या, तो पडदा झाला, त्याला झालर कशी म्हणता येईल. असावं थोडंफार. आमचंही चुकतन कधी कधी, पण लोणचा इतकी चूक व्हा, वरणा इतकी होऊ नये, भाजी इतकी होऊ नये, पोळी इतकी होऊ नये, लोणचा इतकी धकून जाईल. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू. पडू द्या, पडू द्या, पडू द्या. बर बर बर, बसा 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 रावसाहेब. विडाला विडाला विडाला. साधं गाव आहे, एकदम साधं गाव प्रकाशराव, एकदम साधं गाव. आणि त्या गावात एक साधू पोचले. अशा भक्ताकडे पोचले की त्याचं घर फक्त उन्हाळ्याकरता कामी होतं. पावसाळ्यात गळत होतं मुटकुळे साहेब, पावसाळ्यात गळत होतं घर. पण त्यांच्याकडं साधू आले. तुम्हाला एक सांगू का, दर्जेदार साधू श्रीमंताची इथं जातात असं डोक्यातलं काढून टाका. दर्जेदार साधू सात्विकाकडे जातात. भंगिरे फक्त पाया पडून पैसे देतात त्याच्याकडे जातात. नाही नाही, ते आपल्याला कहा पाया पडून पैसे देतात. ते वाटकाने आणि तू बुटकुने. कुठं त्याचं असं काही असतं का कुठं? तर साधूला श्रीमंतीचा संबंध नाही महाराज. ते फक्कड आहेत. लक्ष्मीचा मालक त्यांच्या पायाचा दास आहे. आणि ते कशाला काय करतील? मनला त्यावेळेला येतो ना महाराज. भिंत कोणी वळली? मनान चलत असती भिंत. विटेवरच्या मालकानं पाठ लावली. कोण दात झाले ज्ञानोबारायचा? विटेवरचा मालक. आणि हे कशाला कोणाच्या इथं जातील? साधू एका सामान्य व्यक्तीकडे गेले. जेवण आटपलं, गप्पा झाल्या, 11 वाजले, बाजीवर घोंगडी टाकली आणि महाराज मांडी घालून त्या पुढच्या यजमानाला बोलत असताना अचानक मेघगर्जना झाली आणि पाऊस सुरू झाला. वकील साहेब, सर्वांग चिंब झालं. यजमान इतका साधा होता, त्याच्याकडे छत्री पण नव्हती. विकासजी, छत्री पण नव्हती, छत्री पण नव्हती. किती साधा यजमान. पण त्या यजमानाचा मित्र त्याच्यासारखा श्रीमंत, पण घर त्याचं गळकं नव्हतं. आणि 11 वाजता त्यानं त्याच्या पत्नीला आवाज दिला, प्रिये, ए प्रिये, अगं ऐकलंस का? किती शब्द गोडे. ए प्रिये. पत्नीला म्हणावं, असं म्हणावं, ए प्रिये, ए सती. शिवजींचा शब्द आहे. अजून 4-5 शब्द आहेत. आणि असे गढोळी अडगळायचे बी 10 पाठ केलेत. संचयचे मोबाईल पाहू पाहू, पण ते नाही कीर्तनात म्हणित. प्रिये जी, आपण ज्या मित्रांकडे महाराजांच्या दर्शनाकरता गेलो तिथे आमटी भात खाल्ला. त्या मित्राचं घर गळतंय ग, पाऊस सुरू झालाय, महाराजांना आपल्याकडे आणायचं का? डोळ्यातूनच पाणी आलं. एव्हा वारकरी महाराज पाहुणे रावणे घरी त्यानं नेत जावा ज्याच्या बायको ताब्यात आहे त्यानं. आणि ज्याची बायको ऐकीन नाही का, त्यानं वा वा राम राम पाहुणे आहेत का? हो बर 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 बर.
बर बर येतो मग. हो. तू यालाच ना आला सण. तो यात कुठं वजन आहे घरी नाही आला. तो कंडक्टर वाणी काम आहे. सिंगल दिली की सुटत, डबल दिली की थांबती. काय काय काम आहे तो. हो. स्वाधीन भाजरे धर्म तयाशीच घडे. हा ज्याचे ज्याची स्वाधीन भाजरे. देऊतले मालक म्हणतात धर्म त्याला घडतोय ज्याची बायको ताब्यात आहे. कोणी नाटक करायचे नाही. घरी आणल्यात म्हणती काय तू हा मुर्दा घालू का चुलीत. बाई मुर्दा मसन वाट्यात पेटीत येत मा चुलीत कसा घाली ती बाई. बाकीचे कशी भाकरी खाते त्या चुलीवर काय म्हणते तू हात पाय घालू का चुलीत. लय वाहटुळी दाड काय काय बापा. अवघड काम आहे बापा. जोक नाही. महाराष्ट्र फिरलो वकील साहेब. गोळ्या नाही संपल्या गिरगावकराच्या. विद्यमान कलेक्टर विद्यमान 6 वर्ष ड्युटी राहिली अजून. फक्त नाव घेत नाही. विद्यमान कलेक्टर विद्यमान 6 वर्ष ड्युटी राहिली. 92 एकर जमीन बापान कमिली. पोरग कलेक्टर केलं. जिल्ह्याचा बॉस. जिल्ह्याचा बॉस. टच 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 रडा गिरगावकरापाशी. यांना साहेब काय झालं. 7 दिवस जनतेची सेवा करतो. 8व्या दिवशी बापाकडे जातो. बायकून सांगितलं 7 दिवस जनतेची सेवा करतोस. 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. माया संग लग्न कशाला केलं. 14 वर्ष झालं मायबापाला भेट करू देत नाही. काय वाहटुळ असेल ती. जालिम वाहटुळे. जालिम जालिम कर्कसे संगती दुःख उदंड. आईची सेवा केली वकील साहेब तुम्ही. मी पाहिला आपण डोळ्यांनी. पाय पडतो तुमच्या चपलाला हात लावून. नवऱ्याला मायबापापासून तोडू नका. आजच्या कीर्तनात इतकंच घ्या. फक्त नवऱ्याला मायबापापासून तोडू नका. जर नवऱ्याला मायबापापासून तोडताल, जर नवऱ्याला मायबापापासून तोडताल तर तुमचे पोरं तुमचे काय हाल करतील. गिरगावकराकडे शब्दच नाही. दैशी करणी वैशी भर. हा नका तोडू माझ्या माईनो. चपला सगट पाया पडतो तुमच्या चपला सगट. बेजार आहेत. हे बा सामान्य बायको स्वाधीन भाजा असल्यावर काय होतंय आणि स्वाधीनाच्या बाजूला गेल्यावर काय होतंय एका मिनिटात सांगतो. बायको ताब्यात. बायको रत्न होती म्हणून देवासोबत युद्ध जिंकलं राजा दशरथानं. आख मोरडा हो गुरुजी. आख मोरडा. मनगटाचा चाक केला. आवाज रे दादा दिन माय चांगलं करीन देवतो. मनगटाचा चाक केला. मनगटाचा. रक्त बंबाळ झालं. नुसतं हाडाची राहिली कटडी. बायको कुठे. मी आग तुटला होता. साकच हातात घातलं. इतकी बायको चांगली असल्यावर देवासोबत युद्ध जिंकलं. कोणी. देवाच्या बापानं. दशरथ राजा कोण होते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे पिता. देवाच्या बापानं बायको ताब्यात असल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं पंढरीनाथ महाराज. आणि हीच बायको विरोधात गेल्यावर आथरुणात मेला देवाचा बाप. स्पुंदोनिया धरा भिजानी वार चक्षु नेतृसार गळे त्याचे नैवम गांजा कसम लिखितम. धरा भिजली महाराज. इतका शोक. बायको विरोधात गेली. देवाचा बाप. आणि बायको ताब्यात असल्यावर युद्ध जिंकलं. इतक्या मोठ्यात माझ्या माईनं तुम्ही. नारी की निंदा मत कर यारो. नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. कबीरा शुक भीष्म हनुमान. इतक्या मोठ्यात तुम्ही. इतक्या मोठ्या नाही चुका करा. जालिम काही काही बाया. सात्विक बाई सदाचारी बाई. डोळ्यातून पाणी आलं. महाराज आपल्याकडे आणायचे पण अडचण एक. लक्ष्मण बाबा त्या भक्ताकडे पाऊस येतोय म्हणून महाराज भिजतेत आणि आपल्याकडे महाराज कोरडे राहतील पण झोप येणार नाही. ह्या भक्ताला ह्या बाईला 7 वर्षाची पोरगी होती आणि तिला कर्कश नावाचा आजार झालता. ती जन्माल्यापासून इतकी रडकी इतकी रडकी इतकी रडकी की शेजारच्या 4-5 लोकांनी घर सोडून लांब घर बांधले.
इतिहास सांगते इतिहास. मी काय याच्या दंतकथा सांगत नाही, इतिहास सांगते इतिहास. तिच्या बाजूला माणूस गेला की एवढी ओरडती. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, गाय जर दूध देत असेल आणि ती जर ओरडली तर पाना चोरीत होती. इतकी कर्कश आरडत होती, इतकी कर्कश. दिवसाची अर्धा दिवस आजी सांभाळायची, अर्धा दिवस आजोबा सांभाळायचे. रात्रीतली अर्ध रात्र आई सांभाळायची, अर्धी रात्र बाबा सांभाळायचे. 24 तास माणसं जवळ 7 वर्षापासून. पत्नीने सांगितलं, मालक एक काम करा, महाराज आपल्याकडे यावं, भिजू नये. मी तोपर्यंत लाकडाची शेकोटी करते, बाजावर घोंगडी टाकते आणि झाडझूड करते. इथं चौकात वरी सगळं टाकलेलं छत आहे, इथे महाराज झोपतील. पण एक काम करू, आपल्या मुलीची बाज गाईच्या गोठ्यात नेऊ. भिंतीच्या पलीकडून गाईचा गोठा होता आणि गाईचा गोठा भारदस्त होता, तिथेही गळत नव्हतं. कारण भिंतीच्या पलीकडून ती आरडली ओरडली तरी महाराजांना आवाज येणार नाही. आणि मी रात्रभर मुलीला सांभाळते, अर्धी रात्र महाराज झोपल्याच्या नंतर तुम्ही इकडे या, मग मी झोपायला जाईल. छत्री नेली, महाराजांना आणलं, बास टाकली, गोंगडी टाकली, महाराज बसले. काय त्यांचा महिमा सांगते वकील साहेब. साधूचा दर्जा किती मोठा आहे, काय महिमा आहे साधूचा. महाराज आले, तो मित्रही आला. त्या मित्रांनी सांगितलं, येतो मी. आई बाबा पावसात मी तुझ्या इथं कशाला थांबू. त्याला म्हणायचं माणूस वापस माय बापाकडे. महाराज या भक्ताकडे बसले आणि बोलत बोलत 1-1:30 वाजला. त्या भक्तानं सांगितलं, महाराज आता झोपा. महाराजांनी सांगितलं, नाही, 1च्या नंतर मी काही झोपत नाही. ते साधू होते, महात्मा होते. कोण महात्मा कळेल तुम्हाला. आणि मग 2 वाजल्याच्या नंतर, 2 सव्वा 2 वाजल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातून असा एक थोडासा पाण्याचा थेंब आला. महाराजांना विचारलं, रुदंती को भवा, आपण का रडता. वाढवा कशा करता रडता आपण, कशा करता. नाही महाराज, मी काही रडत नाही. महाराजांनी सांगितलं, राजा मला तुझं अंतःकरण सांगते, तुला काहीतरी दुःख आहे. एक बोलू का गुरुवर्य, आपण झोपा ना, आपण झोपा. रे मला काही झोप येत नाही. माझ्या भाषेनं तुला कंटाळा येतो का. नाही, मला दुःख एका गोष्टीचं वाटतंय, तुमचा ऐकण्याचा योग माझा संपलाय. मला याच्याकरता रडू येते. अरे कोण म्हणतं योग संपलाय, उजडेपर्यंत बोलतोय. मला नाही बोलता येणार. का. कारण वाड्याच्या पलीकडून गाईचा गोठा आहे, गाईच्या गोठ्यात एक बाज आहे, त्या बाजेवर माझी 7 वर्षाची मुलगी आहे. तिचं डोकं मांडीवर घेऊन माझी पत्नी जागत आहे. आता मला तिथं जावं लागेल, माझी पत्नी झोपेल, त्यावेळेला सकाळचा स्वयंपाक होईल आणि आम्ही शेतकरी माणसं आहेत, आम्हाला शेतात जावं लागेल. अरे मग त्या मुलीपाशी बसायची काय गरज आहे, हे का महाराजाला कळत नसेल का. महाराज होते, महाराज मोठी माणसं मोठी असतात. त्या भक्तानं सांगितलं, महाराज गेल्या 7 वर्षापासून मला मुलगी झाली, ती कर्कश आहे, ती एवढी रडती. काही वैद्य हाकीम केले, जोगी केले, वैद्य केले, नाना प्रकारच्या साधना ते करत राहिलो, पण एका कवडीचा गुण नाही. आजार वाढत आहे, वय वाढत आहे, आजार वाढत आहे, जास्त अकराळ विक्राळ किंचाळ्या फोडती. ती फार रडते. महाराजांनी सांगितलं, घेऊन ये, मी सांभाळतो, तुम्ही दोघेही झोपा. मी सांभाळतो, तुम्ही दोघेही झोपा. त्या सद्ग्रस्तानं सांगितलं, महाराज एक बोलू का. नवीन माणसाचा चेहरा पाहिल्यावरती इतकी ओरडती, आमच्या सुद्धा कांठाळ्या बसतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे नकोय. महाराजांना सांगितलं, तुला एकदा सांगितलं ना घेऊन ये म्हणून. पत्नीला गेले आणि तिला सांगितलं, अगं महाराज म्हणतात नाही आणलं तर आम्ही घर सोडून जाऊ. 2 जणांनी मिळून 7 वर्षाची पोरगी महाराजाच्या पुढे टेकली. आई मांडी घालून तिथं बसली आणि आईनं मांडीवर डोकं घेतलं आणि तोंडावर पदर झाकला आणि तिला थापटीत बसली. महाराजाने विचारलं, प्रयत्न सगळे केले. हो. महाराजानं 3 वेळेस वरी पाहिलं. एकदा काशीतल्या मालकाकडे बघितलं, एकदा पंढरीतल्या मालकाकडे बघितलं आणि एखादं सत्यलोकातल्या मालकाकडे विधात्याकडे बघितलं. तिघाईकडे बघितलं. विधात्याला विचारलं, विधाता काय प्रकार आहे. विधात्यानं सांगितलं, गाडग तयार करायचा कारखाना माझ्याकडे, मला पुढचं काही माहित नाही. माणसाला जन्म घालायला कोणाचं काम आहे, ब्रह्म. कुलाल हाडाचा
बाप चाढाचा अखंड मडके घडी तो रे. हे 3.5 हाताचं 9 छिद्राचं गाडगं तयार करायचा कारखाना ब्रह्मदेवाकडे. याच्यात काय टाकायचं आणि हे कोण्या दिवशी फोडायचं आमच्या हातात नाही, ते दोघांकडे, पंढरीतले मालक आणि काशीतले मालक प्रकाशराव. मग या 2 लोकांना विचारलं काय प्रकार आहे. विश्वनाथ हा, देवादिदेव शिवजी, पंढरीनाथ हा काय प्रकार आहे. ऋणपुत्र आहे. ऋणपुत्र ऋणपुत्र. वाक्य ऐकता थोडस. ज्या मायबापानं प्रचंड संपत्ती कमवली त्यांना म्हातारपणात जर आपण नाही जीव लावला तर अशी अवलाद जन्माला येते. वाक्य नंबर 1. आपल्याकडं प्रचंड संपत्ती असताना धर्मात जर रुपया नाही खर्चिला तर अशी नालायक संतती जन्माला येते. आपल्याकडं प्रचंड श्रीमंती असताना आपण कुलाचार शिष्टाचार देवताचार जर नाही केला म्हणजे यात्रा नाही केली तर दिगंबर बुवा अशी संतती जन्माला येते. याला ऋणपुत्र म्हणतात. ऋणपुत्र. आईच्या पोटात येतोपर्यंत 4 लाख लागले. जन्माला आल्यावर पोरग नांदेडमध्ये, आई संभाजीनगरमध्ये. 15 दिवस तिथंच. 4.5 लाख ते गेले. इकून तिकून चलतं झालं. कोणाचं ट्रॅक्टर उभं केलं तर धक्का, ते वरी बसलं, स्टेरिंग फिरली, धक्का बाजूला गेला, उडी टाकली, ट्रॅक्टर इरीत गेलं, 9 लाख भरून घेतले. चांगल्याच्या खिडकी दगड हाणला, 15,000 भरून घेतले. हे असे घराने. हे ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र. दोन्ही मालकाला विचारलं पर्याय अद्याप नाही. हा त्यांचा बायडाटा आहे. आमाप या कुळात पाप घडलेला आहे आणि त्या पापाचा वचपा काढण्यासाठी, यांचा निचरा करण्यासाठी ही यांच्या कुळात जन्माला आली. आमचं काही चलत नाही. कारण पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक बायोडाटाच्या पलीकडे काहीच देत नाही. तुम्ही किती बोंब मारा, तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय ते काहीच देत नाही. बायोडाटा चुरगाळून भलं करतात ते फक्त संत. फक्त संत. निळवारायचं एक प्रमाण आहे बाबा, मला आठवण. ते त्रिभुवनात संत श्रेष्ठ असतात. पण ते काल विष्णुबुवानं म्हटलं होतं तिथं देगलूरला, आता लक्षात येणं माझ्या. ह्या दोन्हींनी सांगितलं आम्ही ते करू शकत नाहीत. आईला सांगितलं उघड तोंड. ती म्हणली महाराज लय ओरडते, तुमच्या कानठळ्या बसत्यात. उघड. तोंड उघडल्याबरोबर इतकी ओरडली, इतकी ओरडली, इतकी ओरडली की आई बापानं कानात बोट घातली. महाराज साधू होते. मुटकुळे साहेब जीभ बाहेर आली आणि त्या साधूने एकच बोट जिभेच्या शेंड्याला लावलं. ते साधू होते रामकृष्ण परमहंस. त्यांच्या पायावर डोकं टेक. कोण टेकत होतं? प्रकाशराव. 2 प्रकाशराव आहेत ना. कोण टेकत होतं डोकं? किती शिष्य असतील ते बाजूला जाऊ द्या, पण मुटकुळे साहेब एक असा शिष्य होता, या भारत देशाचं नाव महासत्ता नावाच्या देशात उंचावलं. त्या शिष्याचं नाव स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला जन्म. आणि ते शिष्य रामकृष्ण परमहंसाच्या चरणावर डोकं ठेवत होते. काय रामकृष्ण परमहंस मोठे असतील. आणि डोळ्याचं पापण नव्हतंय तोपर्यंत 7 वर्षाचा आजार गायब. श्रुती नावाची व्यक्ती आली. पंढरीबुवा श्रुती नावाची व्यक्ती. आणि श्रुती नावाच्या व्यक्तीनं रामकृष्ण परमहंसाला जवाब विचारला. तुम्ही म्हणा ढाले गुरुजी आता बोट केलं. जवाब विचारला, कारण वाटून वाटून सगळ्याला प्रमाण द्यायचे. हो. जवाब विचारला का हो म्हणे पंढरीतले मालक हा आजार दुरुस्त करू शकत नाहीत, काशीतले मालक दुरुस्त करू शकत नाहीत, ब्रह्मदेवानं तर 8 डोळे बंद केले, तुम्ही केला कसा? महाराज म्हणले बाई झोळीतलं पुण्य खर्चिले. दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा, दिले चाले वाचा. क्षय मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा, मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा. दिली चाली वाचा. दिलेला शब्द, पडलेला शब्द हा सत्यत्वात करायचा. दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाचा. हे श्रुती माते,
हे श्रुती माते, निखळ केलेल्या पुण्याचं गाठोड त्याची गाठ सोडली आणि त्याच्यातलं मुठभर पुण्य सांडून टाकलं या पोरीसाठी, तेव्हा तिचा आजार दूर झाला. देव करू शकत नाही, ती संत करतात. म्हणून मालक पहिल्या काय त्यांचा महिमा वर्णू मी पामरा, काय त्यांचा महिमा वर्णू करू शकतं इतकं मोठं काम? फक्त संत. वराडे, तुमच्या कुळात एक शिवजी कासार नावाचा भक्त जन्माला आला. त्याचं नाव होतं शिवजी कासार. किती पुण्यवान गुरुजी. तुकोबरायचा श्रोता होता. तुकोबरायची कीर्तन ऐकायला भेटायची वकील साहेब त्या शिवजी कासाराला. काय पुण्यवान असेल, किती पुण्यवान. माधव बाबा सांगायचे चरित्र. माझ्याकडे 42 पानाचं रजिस्टर, 180 42 चुकून बोललो, गुरुवर्य माधव बाबांचं. मी शरीरानं जरी पाहिले नसतील तर ग्रंथाच्या रूपानं मूर्तिमंत माधव बाबा पाहिले. मूर्तिमंत माधव बाबा पाहिले. होते का मोबाईल वकील साहेब? होतं का इंटरनेट? कशाचं कम्प्युटर? भारतातल्या एकाही सोनाराला भाराचं गणित आलं नसतं. भारत देशातला मुटकुळे साहेब एकाही सोनाराला डोकं लावता नसतं आलं. 26,666 तोळे, 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे, 8 भार. गाथा नवनीतात. आणि हे गणित वाघजाळीत लिहिलं.
इथं लिहिलं, इथं या गावात लिहिलं. ते वैकुंठवाशी माधव महाराज मगरांनी, पुराणातला बादशाह. शिवजी कासार नावाचे वारकरी या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय बांगड्यांचा होता. हा कंकना भयो स्पर्शाती कामिनी मातृत्वाती जायते स्थिता. महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एका शास्त्रीचं वाक्य जगन्नाथांना पवार म्हणायचे. कासार हा कंकण भरत असताना समोरच्या स्त्रीला हाताला स्पर्श केल्याच्या नंतर जिनं लहानपणी तोंडात घास घातलाय वात्सल्य, त्या अवस्थेत त्या हाताला समजतो त्याचं नाव कासार. जगन्नाथांना म्हणायचे, जगन्नाथांना पवार म्हणायचे. काय विद्वान लोक होऊन गेले हो महाराष्ट्राला. आपले नशीब फुटके आहेत, हे आपल्या आधी येऊन गेले. आता पाहिजे होते बाळ्यानं तर उड्या छानल्या असते ते ऐकू ऐकू. महाराज अण्णांचे पाठ सुरू झाल्या. हा सगळ्यांना पुस्तकं बंद केली. ते अण्णांचे पाठ असायचे. कोणाला म्हणतात तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी कोरलं असेल तर फक्त तुकाराम महाराज महामुनी. नाशिक जिल्ह्यातला साधू. कोणाला म्हणायचं प्रल्हाद शास्त्री. किती पुण्यवान आहेत मराठवाड्यातले लोक. पुरेपूर मार्कानं पास झालेले शास्त्री या मराठवाड्यात जन्माला आले. प्रल्हाद शास्त्री दैठणकर पुण्यवान आहेत. आपण पुण्यवान. आणि महाराज या लोकांनी माधवबाबांचं वर्णन करावा. आणि त्या परिसरातले तुम्ही लोक आहेत राजे हो. तुम्ही परिसाच्या सानिध्यातले लोक आहेत. परिसाच्या इतकी मोठी होती माधवबाबा. निष्ठावंत वारकरी शिवजी कासार. निष्ठावंत वारकरी. सोनबा ठाकूर नावाचे मृदंगाचार्य होते बुवा. तुकोबारायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला सोनबा ठाकराशिवाय कोणी पक्वाद वाजेल नाही. मृदंगाचार्य सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला गुरुजी. विचारलं शिवजी आपल्याकडे पुण्य काय. वाक्य किती दमदार असतात लोकांचे. शिवजी कासाराच्या तोंडातून वाक्य पडलं. सोनबा ठाकराला ठाकूर बुवा सौभाग्याचा चुडा भरीत असताना प्रत्येक स्त्रीच्या हाताला हात लावल्यावर माय म्हणतो हे पुण्य आहे पठ्ठीच्या माग. सौभाग्याचा चुडा भरत असताना त्या परस्त्रीला माय म्हणतोय हे पुण्य आहे पठ्ठ्याच्या पाठीमाग. हे पुण्य आहे. आणि या पुण्याला जर कळस कोणता असेल, झालर कोणती असेल, याच्यातला गोडवा कोणता असेल पंढरी बुवा तर तुकोबारायचा स्रोत आहे. तुकोबारायचा स्रोत आहे. योग आला कर्मनो गहनो गती. मुलाला ताप आला वकील साहेब आणि मुलगा तापात गेला. शिवजी कासाराचा मृत्यू पावला. विकास मुलगा शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासारांची पत्नी सात्विक होती. महिपती महाराज सांगतात. मी नाही. मी कोणाचंही ऐकून कधीच सांगणार नाही. मुळीच नाही. मुळीच नाही. मी फक्त 6 श्लोकाचं सांगतो. लक्ष्मण बाबा त्याच्यात 1 नंबरचं महाराष्ट्रात जर पेरीत असेल तर माधव बाबांचं 1 नंबरला आणि 2 नंबरला रंगनाथ गुरुजींचं. हा मग माझ्या वाचनात अजून 4 लोक आहेत सरकटे बुवा. पुन्हा 7व्याचं कधीच ऐकून सांगितलं नाही आणि सांगणार नाही. बाकी वाचूनच सांगेल. 350 ग्रंथ केले महिपती बुवानी. 350 ग्रंथ. सात्विक सदाचारी पुण्यशील पत्नी. पण शेजारणीनं कानात औषध टाकलं. भजनापायी तुझ्या नवऱ्याला डोकं नाही. त्या तुकारामांच्या नादी लागलाय. काही कळतं का तुझ्या नवऱ्याला. काही संसाराचं हित नाही. उद्विग्नता कशी येत असती वकील साहेब माहितीये का. चाडी गोड असती. अजून बी लक्षात ठेवा. चाडी गोड असती. चांगलं वाक्य कळायला 2 दिवस आगावं लागतात मुटकुळे साहेब. पण निंदा ही एका सेकंदात येत असती. काही वेळात
काही वेळात निंदा पोचत असती. बाईला सर्वात मोठं दुःख आहे, पोटचा गोळा गेलाय. आणि त्या दुःखात शेजारणीनं सांगितलं, काही नवऱ्याचं संसारावर प्रेम आहे का? म्हणून प्रकाशरावजी बीडकर त्या बाईला इतकं दुःख झालं आणि दुःखाच्या भरात एकच काम केलं, मेलेलं पोरग खांद्यावर टाकलं. ती माऊली चालत 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 तिच्या पावलाला डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत असते. पोटचा गोळा गेलाय तिचा. आणि मालक तुकोबरायच्या कीर्तनात बसलेले. बाई तिकून लेकरू खांद्यावर घेऊन येते. मर्यादा मोडली नाही त्या बाईनं. ती बाई तुकोबरायच्या पुढे आली नाही. जिथं बायका बसल्या होत्या त्याच बायकात खांद्यावरलं लेकरू खाली टेकलं. ओरडली नाही, खाली मान घातली आणि डोळ्यातलं पाणी त्या लेकराच्या अंगावर पडत होतं. शेजारणीने विचारलं, बाई का रडता? गेलंय लेकरू माझं, माझं बाळ गेलंय ग, याच्या करता रडते. शेजारणीने विचारलं, बाई मेलेलं लेकरू इथं आणलं कशाला? बाई, ज्याच्यापासून मला प्राप्त झालंय त्याचे बाबा कीर्तन ऐकत आहेत, त्याच्या बाबाला दाखवायचंय ग. वासरू गेले, माझं गेले वासरू. महाराज शेजारणीला सांगत असताना तुकोबरायला कळत नसतं रे. विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं दिगंबर बुवा. आणि विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना हात जोडले, अंतःकरणातून हाक मारली, देवा, एका निष्ठावंत वारकऱ्याच्या मुलाचं प्रेत जर माझ्या कीर्तनात पडत असेल तर माझी वाणी कलंकित आहे का रे देवा? माझी वाणी अपवित्र आहे का? आई रडत असताना अचानक लेकरानं उठाव वकील साहेब आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पुसाव. माय, तू का रडते ग? आई, तू कशा करता रडते? काय वाणीतला दर्जा आहे महाराज. यम हाय हाय करीत होता, यम बोंबलत होता. आपल्या पदाला काही किंमत आहे का? आपल्या अधिकाराला काही किंमत आहे का? आपल्या वजनाला काही किंमत आहे का? ही ताकद ह्या वारकरी संप्रदायातल्या लोकांची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काही त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार, काय त्यांचा महिमा वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरी भक्त भूमंडळी, हरी भक्त पंढरीराजे टाइम संपला ना? 5-10 मिनिटं हो दे ना बाबा. हो दे, काय पाय घरचा मुकदमा असा असतो. हो दे. 10 मिनिटं हो द्या. लय लांबून आले लोक, हा, लांबून लांबून आले आले लोक. मुद्दाम ऐकायला. काऊन गर्दी करता हो तुम्ही गिरगाव करायला? वाटून वाटून येत जा ना. जवळच आहे तुमच्या महाराज. मी काय लांबचा नाही, काय नाही. इथून 1.5 तासात जाता येते. हा संप्रदाय किती दर्जेदार सरकटे बुवा.
एक जण म्हणला महाराज मला त्यांनी माळ घातली त्यावेळेस पासून सुधारलो, पण तू हिंदू होतास, तू हिंदू होतास, तू सुधारला असेल काही नवल नाही. बैलाला सुधारायची ताकद, बैलाला बैलाला. संताजी महाराज नावाचे संत होऊन गेले प्रकाशराव जगनाडे. कुळानं तेलाच्या कुळातले होते, व्यवसायानं तेलाचा घाणा होता. महाराज बापू निसर्गाचा नियम मोडा आणि देहूतल्या मालकाला नियम मोडायला लावला, वापस यावं लागलं. वापस आम्हा झाले एका तेलिया तारणे, एका तेलिया तारणे, एका तेलिया आजचे यजमानच आमदार साहेब तुम्ही आहेत, कळण जाताना. काय ताण नाही बापू, चल द्या उजडूस तर. या परिसरातले आमदार यजमान म्हणलं तितका बघायचं काम. विनोदात म्हणतोय, असं काही ताण घेऊ नका. निसर्गाचा नियम मोडा. वरी गेलेला वापस आलाय का आता लोक? वकील साहेब जयस्वाल कोणाची मायविली? विटेवरच्या मालकानं तुको भरायला सांगितलं, तुको भराय तुम्हाला खाली जावं लागतंय, माझं म्हणणं आहे म्हणून जाऊ नका. संताजींचं प्रेत झाकत नाही. कितीतरी लोकांना माती टाकली अंगावर, कितीतरी लोकांना बेल टाकला, फुलं टाकली, माती टाकली, पण चेहरा उघडा राहत होता प्रकाशराव. वकील साहेब वैकुंठातून तुको भराय खाली आले आणि एकदाच पाहिलं, संताजी कवरक थांबायचं, येतो गुरुवर्य येतो. आणि झाले गुरुजी डोळे झाकले. का प्रेत प्रेत डोळे झाकते, प्रेत उघडून डोळे झाकते. काय दर्जा होता संतांजींकडे. माणसाला वारकरी माणूस करीत असेल एखादा साधू सरकडे बुवा, बैलाला वारकरी करू शकतो का आपण? बैल शाकाहारी, त्याबद्दल काही विषय नाही, शाकाहारी. पण बैल भजनात आणू शकतो का मुटकुळे साहेब आपण? संताजी महाराजांनी घाण्याला झुपलेला बैल तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग ऐकल्याशिवाय चलत नव्हता. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय त्यांचा महिमा वारंवार. महाराज बैलाला परमार्थात आणण्याची ताकद ही फक्त या संत लोकात, हा त्यांचा महिमा आहे. चला ऐका पुढं. रामेश्वर शास्त्री स्नाना करता निघाले. पंढरी बुवा स्नाना करता, आणि स्नाना करता निघालेले रामेश्वर शास्त्री 450 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. 375वा उत्सव चालू आहे देहूतल्या मालकांचा. त्या समकालातले शास्त्री म्हणजे रामेश्वर शास्त्री. आणि रामेश्वर शास्त्रीनं चूक केली का काय केली हे म्हणायची पात्रता, योग्यता, लायकी गिरगावच्या बाळ्यात नाही. पण रामेश्वर शास्त्रीनं जिथं आंघोळ करून त्याच्यात उडी टाकली. ते आंघोळ करायचं ठिकाण होतं एका मुस्लिम गुरुचं. इस्लाम गुरु होता, मुस्लिम गुरु, त्याचं नाव होतं अनगडशा फकीर. कारण या बा एखाद्या जातीला शिव्या दिल्यानं आपला धर्म उंच जात नसतो. शेजाऱ्याला जर 450 टन ऊस झाला, मग आपण त्यांच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपला वाढत नसतो. सुमळ्या, आपला ऊस वाढण्यासाठी त्यानं काय मशागत केली त्याच्या दुपटीनं तुला करावं लागल.
तू बसला पप्याच्या माईला गप्पा हानीत आणि ती कुरकुल्यावानी गाला जीवनले आमचे मालक लयच खास 90चा 1.5 एकरवाला आला तरी खासच मालक हो मीठ लावून ठेव घरात हो खास मालक लोकाला वाईट म्हणीत बसले ना आपला करणे पाखंड खंड धर्म आपला धर्म उंच नेण्यासाठी आपल्यातले जे नालायक आहेत का पोह्यातला कढीपत्ता काय काय उचलून टाकतेत ना तसा तो पोषक असतो पोटासाठी त्याच्यात हरिद्रव असतंय पाचक असतो पण काय काय जेवताना पण असं पात्राच्या खाली ढिगल घालते असे पाखंडी उचलून टाकायचे बापू तर आपला धर्म उंच जाईल तुम्हाला एक सांगू का धर्म इतका मोठा आहे आपला कोणाची मायवेली वकील साहेब या धर्माकडे वाईट पाहायची फक्त भीती तुम्हाला तुमच्यापासून राहील मुटकुळे साहेब हिम्मतच नाही कोणाची या धर्माकडे पाहायची अनादिकालापासून आलेली ही सनातन संस्कृती आहे काय हिम्मत आहे कोणाकडे पाहायची राजो राक्षसाने या धर्माकडे वाईट पाहिलं तर या धर्मातल्या साधून स्वहा म्हणल्याबरोबर राक्षस बंधा जळाला नका सगट जळाला नका सगट यज्ञात बुवा इतका धर्म पवित्र आहे आपला फक्त मात्र भीती तुमच्यापासून असते शेजाऱ्यानं आपलं घर फोडू नये म्हणून कुत्र पाळलं आणि मथारी कुत्र्याला आतमध्ये सोडून अण्णा गेटला कुलूप लावून कुत्र गेटच्या आत मोकळं सोड आणि मथारी गिरगावकराच्या कीर्तनाला आले चोट्टे मधात घोसुनी म्हणून हुंबाड काय हुंबाडत ना हेंबाडे संतोष हो 10-15 दिवसाला फोन करतो माणूस हळदी इचारी तुम्ही अरे मला तवात लागली अंगाला आता काय इचारित बाप पण ते रानातली इचारित बिचार शेती कस काय उल्हास मलाही आवडते ताशी माणसं माणूस संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे बघा संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे बघा आणि परमार्थात मोठं व्हायचं असेल तर माधव बाबांकडे बघा परमार्थात मोठं व्हायचं असेल तर मोठ्याकडे बघायचं आणि संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे मला राग येत नाही ते माणूस कस काय फोन करतो गरीब शेतकरी बिचारा पण आवडीन फोन करतोय सायकलवाल्याने विमानाकडे पाहून कवाच चालायचं नाही मी पळेनाच हो खड्यात पडणार सायकल वरील तरी म्हणला चाक फिरायलेत अंगाव फिरायलेत सुंबळ्या खाली नाही फिरायले तू या अंगाव फिरायले तर मन चाक फिरायले खाली पडला खड्ड्यातून वरी सायकल विमान पाहत होता मुरगळ्या कुठला छोट्यांकडे बघून चालायचं परमार्थ करत असताना संसारिकडे बघ संसारिकाचं येतं बघायचं नाही अहो रावण बी येथेच मेलाय ज्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार कोणाची माहिली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची भारतात माणूस नव्हता त्याच्या विरोधात फॉर्म भरायला एवढा प्रचंड श्रीमंत मुटकुळे साहेब 14 कोटी चौकोटी चंद्र सूर्य येतोपर्यंत तोच मंत्री तरी संसारात भरून मेलं म्हणून परमार्थातल्या लोकांनी याच्याकडे बघून नाही जगायचं आधरीव लोकांकडे बघायचं अण्णा म्हणायचे ज्याची संसारात रती त्याची नसती आरती ज्याची संसारात रती त्याची नसती आरती ज्याची परमार्थात रती त्याची आरती तुकारामा संसारात लय